हॅलो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन सुंदर ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे रामनवमी आणि सॉरी व्हिडिओ थोडा लेट येतोय कारण सध्या माझी ऑफिसची कामं भरपूर आहेत, त्याच्यामुळे जसं जमतंय तसं शूट पण करतेय आणि शूट होऊन बरेच दिवस झाले, पण एडिट आणि व्हॉइस ओव्हर करायला वेळ लागतोय, त्यामुळे तुम्ही सगळे समजून घ्याल अशी मला खात्री आहे। तर रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आमच्या सोसायटीच्याच खाली मंदिर आहे, सोसायटीच्या आवारातच तिथे कृष्णाचं मंदिर आहे आणि राम काय कृष्ण काय विठ्ठल काय हे सगळे विष्णूचीच रूपं। मग ऑफिसला जाण्यापूर्वी त्या मंदिराचं दर्शन, मंदिरातल्या देवाचं दर्शन घेतलं, कृष्णाचं दर्शन घेतलं, हळदी कुंकू वाहिलं आणि मनोभावे नमस्कार केला। कारण आज लवकर ऑफिसला जायचं होतं, सध्या मार्केटिंगची कामं चालू आहेत, कम्प्युटर क्लास ॲडमिशन्स होत आहेत, 10वी 12वीच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यामुळे मार्केटिंग ॲडमिशन बरीचशी कामं आहेत। तर ही मूर्ती ना खूप सुंदर मूर्ती आहे, पूर्ण संगमरवराची मूर्ती आहे आणि इतकं प्रसन्न वाटतं या मूर्तीकडे बघितलं की। आणि हे आमचे चौधरी काका आहेत, ते मंदिराची सगळी व्यवस्था पाहतात आणि खूप मनोभावे पूजा करतात। एकंदर कृष्णाची पूजा करून मी ऑफिसला गेले आणि एक इंस्टाग्राम पोस्ट पाहिली होती, त्याच्यामध्ये ना श्रीरामांच्या पादुका केल्या होत्या। मग विचार केला बघूया आपल्याला जमतंय का, आपण पण करूया। आणि पहिलं मी हे असा साचा रेडी करून घेतला पादुकांचा आणि पादुका करायला सुरुवात केला। त्यात तुम्हाला फेविक्रिलचा जो मोल्डिंग क्ले येतो ना, त्याच्या साहाय्याने या पादुका करायच्या आणि एवढंच आहे ना, एक काळजी घ्यायची की ह्या क्लेचे ना 2 पार्ट्स येतात, तर इक्वल पोर्शनमध्ये दोन्ही पार्ट घ्यायचे आणि एकत्र गोळा करायचा। जेवढं लागतंय तेवढंच घ्या, कारण सगळं जर तुम्ही मिक्स केलं ना की नंतर त्याचा दगड बनून जातो, त्यामुळे हे असं मी मिक्स करून त्याच्यावरती ते स्टिक केलेलं आहे आणि ह्या वरच्या पादुकांचा जो गोळा असतो तो लावलेला आहे। एक 1 बाय 1 करत मी हळूहळू चालू केलं काम, कारण भीती वाटत होती, कारण मी कधी हे असं इतकं क्रिएटिव्ह मी नाहीच आहे, पण म्हटलं यावेळेस बघूया आपल्याला जमतंय का। थोडंसं 19-20 झालंय, माझे मिस्टर म्हणत होते की एक 8 नंबरचं झालंय आणि एक 7 नंबरचं झालंय, पण म्हटलं जाऊ दे आता, काय मला जसं जमतंय तसं मी केलं। आणि वरती थोडं फिनिशिंगसाठी ना पाण्याचं बोट लावायचं, म्हणजे ज्या चिरा वगैरे पडलेल्या असतात ना त्या चिरा एकदम बंद होऊन जातात। आणि हे थोडंसं मी वाळायला ठेवलं। ह्याच बरोबर ना मी श्रीरामांचं धनुष्य पण केलंय, तर ते सुद्धा तुम्हाला पुढे दिसेलच, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। रामनवमी बरोबर आज घट सुद्धा हलणार होते, तर ह्या व्हिडिओमध्ये तुळजापूरच्या आईची आरती सुद्धा मी घेतलेली आहे। तुळजापूरच्या आईचा उदो उदो
आई गंगाबाई तुझ्या पाजल्या ज्योती, तुझ्या पाजल्या ज्योती, आरती ओवाळू अंबे करू आरती, आल्या गेल्या हाती देवी धाडी रोप, तुळजापूर गावात माझं कुलदैवत, आई गंगाबाई तुझ्या पाजल्या ज्योती, तुझ्या पाजल्या ज्योती, आरती ओवाळू अंबे करू आरती, पिवळा पितांबर त्याला मोत्याचं घोस, हिऱ्या मोत्याचं घोस, आरतीच्या वेळा अंबा पातळ नेस, आई गंगाबाई तुझ्या पाजल्या ज्योती, तुझ्या पाजल्या ज्योती, आरती ओवाळू अंबे करू आरती, दरबारात भक्त तुझी वाटही पाहती, देवी वाटही पाहती, भोळ्या भाविकाला देवी पावन होती, आई गंगाबाई तुझ्या पाजल्या ज्योती, तुझ्या पाजल्या ज्योती, आरती ओवाळू अंबे करू आरती, कानकाखे मधी गबाई करडी हातात, माळ गळ्यात, चोगवा मागत देवी आली रावळात, आई गंगाबाई तुझ्या पाजल्या ज्योती, तुझ्या पाजल्या ज्योती, आरती ओवाळू अंबे करू आरती, कापराच्या ज्योती पंचप्राणाची आरती, पंचप्राणाची आरती, ओवाळू आरती अंबे तुझी मूर्ती, आई गंगाबाई तुझ्या पाजल्या ज्योती, तुझ्या पाजल्या ज्योती, आरती ओवाळू अंबे करू आरती, सिंहासनात धारी तुझ्या मंदिरी, देवा तुझ्या दरबारी, भोळ्या भाविकाला देवी पावसत्वरी, आई गंगाबाई तुझ्या पाजल्या ज्योती, तुझ्या पाजल्या ज्योती, आरती ओवाळू अंबे करू आरती, आरती ओवाळू अंबे करू आरती, आरती ओवाळू अंबे करू आरती. आणि घट हलवल्यानंतर मी लगेच विसर्जन नाही केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी समोर असलेल्या तलावात मी ते विसर्जन करणार आहे. आणि आता श्रीराम नवमीच्या पूजेला मी सुरुवात केली. ज्या मी श्रीरामांच्या पादुका आणि धनुष्य रेडी केलं होतं त्याचंच मी पूजन करणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला हे धनुष्यबाण आणि पादुका कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा. थोडक्यात पूजा केलेली आहे कारण मला यायला उशीर झाला होता. आपण पूजा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे जसं जमली तशी मी पूजा केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या पादुका सुद्धा तुम्हाला कशा वाटल्या, धनुष्यबाण कसं वाटलं, माझी थोडक्यात क्रिएटिव्हिटी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, उत्साही रहा, निरोगी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश रहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.